हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये एक स्पेशल प्रकारचा प्रश्न पाहूया, ज्याचं उत्तर आपण एक सिंपल ट्रिक वापरून मिळवू शकतो. प्रश्न असा आहे: एका व्यासपीठावर सर्व पाहुणे एकत्र आल्यानंतर सर्व पाहुण्यांनी एकमेकांचा परिचय करून हस्तांदोलन केले. तेव्हा हस्तांदोलनांची संख्या 120 झाली, तर व्यासपीठावर एकूण पाहुणे किती आले? तर असा हा प्रश्न आहे. मग ह्या प्रश्नामध्ये हा जो विशिष्ट पद्धतीचा प्रश्न आहे की प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी हस्तांदोलन करतोय. काही प्रश्नांमध्ये हस्तांदोलनांची संख्या किती असा प्रश्न सुद्धा विचारला जाईल. तिथे एक सोपा फॉर्म्युला आपण वापरू शकतो, किंवा ह्या प्रश्नामध्ये सुद्धा हस्तांदोलनांची संख्या दिलेली आहे, त्याच्यावरून पाहुणे किती असा प्रश्न विचारलाय. तर तिथं एक सोपा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. सगळ्यात अगोदर जो प्रश्न विचारलाय की एकूण पाहुणे किती, म्हणजे पाहुण्यांची जी संख्या आहे त्याच्यासाठी अक्षर आपण घेऊया समजा n. तर आपला ह्या एकूण हस्तांदोलनांची संख्या आपल्याला जर काढायची असेल, कारण इथं आपल्याला असं दिलंय की प्रत्येक पाहुणा दुसऱ्या पाहुण्यांशी हस्तांदोलन करतोय. मग हस्तांदोलनांची संख्या जर आपल्याला काढायची असेल तर एक सोपा फॉर्म्युला आपण इथे लक्षात ठेवायचा: n × n-1 डिवायडेड बाय 2. n गुणिले n-1/2. आता ही हस्तांदोलनांची संख्या ह्या उदाहरणात आपल्याला दिलेली आहे ती 120 आहे. त्यामुळे हस्तांदोलनांच्या खाली लिहूया 120 बरोबर n-n-1/2. 2 जर या बाजूला घेतले तर अंशात जातील. 120 गुणिले 2 240 होईल बरोबर n-n-1. आता इथं आपण ह्याचं एक वर्ग समीकरण तयार करून ते सोडवू सुद्धा शकतो, किंवा विचार आपण असा करायचा की n आणि n-1 म्हणजे ह्या सलग येणाऱ्या दोन संख्या आहेत, दोन नैसर्गिक संख्या आहेत, कारण त्यांचाच गुणाकार धन संख्या आपल्याला मिळेल. मग अशा कोणत्या दोन नैसर्गिक संख्या आहेत, सलग येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 240 येईल असा विचार करायचा. तर त्या संख्या आपल्याला लक्षात येतील की 15 आणि 16 आहे. 15 गुणिले 16 उत्तर 240 आपल्याला मिळेल. म्हणजेच इथं n ची किंमत 16 असणार आहे आणि n-1 मग आपोआपच 15 होईल. म्हणजेच n ची किंमत आपल्याला 16 मिळाली. याचा अर्थ त्या प्रश्नाचं उत्तर आहे की त्या व्यासपीठावर एकूण 16 पाहुणे होते. आता एक कॅल्क्युलेशनची पद्धत आपण पाहिली की समीकरण तयार न करता सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन कसं आपण करू शकतो. आणखी एक पद्धत इथं आपण वापरू शकतो कॅल्क्युलेशन करण्यासाठी. म्हणजे इथं n न कंसाच्या आत गुणूया, म्हणजे n गुणिले n n चा वर्ग होईल, वजा n गुणिले 1 n होईल बरोबर 240. म्हणजे इथं सूत्र आपल्याला असं मिळते की अशी कोणती संख्या आहे ज्याच्या वर्गातून तीच संख्या वजा केली तर 240 मिळेल. मग आपण इथं विचार करू शकतो की ह्या संख्येच्या जवळपासचा वर्ग कोणता, तर 256 जो 16चा वर्ग आहे. म्हणजे 16चा वर्ग 256 मिळेल आणि त्यामधून 16 वजा केले, म्हणजेच 256 मधून 16 वजा केले तर उत्तर आपल्याला 240 मिळेल. म्हणजे इथे n ची किंमत असली पाहिजे 16. ह्या पद्धतीने सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. ह्या पद्धतीने सुद्धा आपण विचार करू शकतो, जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते फास्ट होईल. तर हा एक विशिष्ट पद्धतीचा प्रश्न, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न असेल तर हे सूत्र वापरून आपण त्या प्रश्नाचं उत्तर काही क्षणात मिळवू शकतो.